सुप्रभात मित्रांनो, मी साक्षी दळवी आणि तुमचं माझ्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे। आज मी चाललेली आहे अलिबाग शहराच्या दक्षिणेस सुमारे 17 किलोमीटर अंतरावर असलेल्या नारळी फोफळींच्या बागांमध्ये बहरलेल्या व पोर्तुगीजांनी बांधलेल्या या किल्ल्यात ज्याचं नाव आहे रेवदांडा किल्ला। या किल्ल्यात तुम्ही बहुतेक वेळा आलाही असाल, पण मित्रांनो तुम्हाला याचा इतिहास माहिती आहे का? हे माहिती करून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा। तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता हा जो रस्ता आहे, जो आम्ही मेन रोड वरून जो राईट घेतला तो इकडे आलेला आहे आणि हा एंट्रन्स आम्हाला इकडे दिसतो आहे। आम्ही आता इकडे जाणार आहोत, पाहणार आहोत इकडे आतमध्ये आहे काय। हा जो किल्ल्याचा हा एंट्रन्स आहे की दुसरा एंट्रन्स आहे आम्हाला माहिती नाहीये। केलाय ना फोडून केलेला आहे, तो पॅक होता म्हणजे हा तट पूर्ण होता, ही एंट्री होती। हे थोडं असं कसं म्हणजे समोरून समजायला नाही पाहिजे की एंट्री इकडून आहे। अच्छा, मग हा जो रस्ता आहे एंट्री, हे जो वरती रिंग दिसते ना, हा ग्राउंड सारखं, अच्छा ही मेन एंट्री। म्हणजे तो जो रस्ता आहे तो तोडून तट असा होता, तो फोडून बनवलेला आहे। म्हणजे त्या बाजूला रस्ता जो केलाय तो तट असा होता, तो तट फोडून बनवलेला। अच्छा, ही मेन एंट्री आणि दुसरी एंट्री तलाठी ऑफिस आहे ना, पोलीस स्टेशन, त्या तिथे म्हणजे दुसरी म्हणजे बॅक साईडची पकडा। अच्छा, आता ही सुरुवात झाला इथून किल्ला, इथून वर जायला वरती पूर्ण आणि पुढे सातखाणी वगैरे ह्या बाजूला बीचच्या साईडला आहे सर्व। ठीक आहे, थँक्यू। तुमचं नाव काय होतं? ओमकार तांबडकर। थँक्यू। तर मित्रांनो मी आता जिकडे उभी आहे तो आहे किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार। जसे ते दादा आम्हाला सांगून गेले की जो रोड होता जिकडनं आम्ही आलो तो रोड ॲक्च्युली हा तटबंदी तोडून तो रोड बनवलेला आहे आणि इकडे प्रवेशद्वारावर एक ग्राउंड सारखं बनवलेलं आहे असं दिसतंय आम्हाला इकडे वर। तर तुम्ही ते पाहू शकता। तर मित्रांनो मी आली आहे सातखाणी बुरुजजवळ आणि तुम्ही माझ्या मागे पाहू शकताय सातखाणी बुरुज। हा जो सिंबल आहे हा सिंबल आहे इंग्लंडचा। इंग्लंडचा? हा इंग्लंडचा आहे ना तो सिंबल। हा तो इंग्लंडचा आहे त्यांच्या फ्लॅगवर। पण ते काय झालं माहिती आहे, ह्याची जी हिस्ट्री ब्रिटिश लोकांना माहिती होती। अच्छा, हा, आणि हा पहिला जो फोर्ट होता म्हणजे हा जो बांधला हा एक सोज राजा म्हणून होता पोर्तुगीज। त्यांनी हा 4-5 वर्ष गेली त्याला बांधायला। त्यांनी मार्केटिंगसाठी बांधला, ही बाजारपेठ तयार केली, जहाजाने माल यायचा इकडे, ते म्हणजे त्यांचा माल इकडे विकायचे। हे गोडाऊन होतं थोडक्यात, तिथं स्टोरेज करायचे, हा माल इकडे विकायचे आणि त्यांच्याकडे ज्या वस्तू नाही मिळत इथून जहाजाने तिकडे न्यायचे। आणि त्यावेळी लुटमार व्हायची म्हणून त्यांनी ते हे केलं की सातखाणी बुरुज बांधला। आणि ह्याच्यावर जर गेले आता जाता येत नाही, त्यावेळी ह्याला प्लॅटफॉर्म होते लाकडी, ह्याच्यावर जर वरती उभं राहिलं इथून मुंबई दिसते, ह्याच्यावरून इकडनं मुंबई दिसते। हा ह्याच्यावरून, आणि इकडून तो मुरुड तुम्हाला जंजिरा फोर्ट दिसतो, म्हणजे त्यांच्या सेफ्टीसाठी केला। हा
सेफ्टीसाठी केला होता. आणि मग त्यावेळी ह्या तोफा पण अशाच होत्या सगळ्या ह्याच्यात ठेवलेल्या. तर एखादं जहाज आलं शत्रूचं, एक तोफ उडवली, एक गोळा लागला की जहाज उडालं. ते त्यावेळेचं बांधलं ते. ह्याच्यामध्ये ज्यावेळी कसं होतं माहिती काय, हा सोज राजा होता पूर्वीचे जे होते, म्हणजे राजा मेला तर त्याचं काही नाही. आणि त्यावेळी दफन असं जाळणं मिळणं काही नाही, जिथं मेला तिथंच पुरत. आणि त्यावेळी राजा मेला तर त्याला काही एवढा इश्यू नाही, पण जर राणी मेली तर तिला सगळं सजवून, म्हणजे त्याच्यात ते मुकुट काय बोलतात त्याला, डोक्याला असतं तो क्राऊन, तो अंगावर सगळं जवाहीर हिरे सगळं, आणि असं दफन करत नाही. आणि आज परत त्यात आहे ते, पण कोण काढू शकत नाही. आणि काढायला गेलं तर अवघड आहे. म्हणजे इकडे आहे का? आहे भरपूर आहेत. आता त्यावेळी आपल्याकडं इंडियामध्ये सोन्याला हे आहे, त्यावेळी त्या मोहरा बिरा होत्या अशा मडक्या बिडक्यात भरून पुरून ठेवलेले आहेत. मग त्यावेळी काय खजिना कसा असायचा, राजाला पण माहिती नसायचं खजिना कुठं आहे, तो फक्त खजिनदारला माहिती असायचं. आणि त्यावेळी काय आपलं स्टोरेज करायला असं काय लॉक, गोदरेज लॉक आहे असं काही नाही, पण जमीनचं असं तसं. आणि आज परत ते आहे. अच्छा, ठीक आहे. थँक्यू, खूप चांगली माहिती दिली तुम्ही. थँक्यू. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता समुद्राला लगत ही तटबंदी आहे आणि ही समुद्राच्या पाण्यामुळे कशी ढासळलेली आहे आपण पाहू शकता. इकडे एक रस्ता दिसतो आतमध्ये जायचा. पाहूयात आपण आतमध्ये जाऊन. तर मित्रांनो, फायनली मी इकडे आतमध्ये पोहोचलेली आहे. तुम्ही माझ्या मागे पाहू शकता, इकडनं मी आता आली. इकडे पूर्ण जी तटबंदी आहे ती सगळं संपूर्णपणे अशी ढासळून सगळे दगड असे खाली आलेले दिसत आहेत. थोडंसं वर जाऊन पाहूयात आपण, आपल्याला काय बघायला मिळतं अजून. स्कर्ट घातला असल्यामुळे थोडंसं कठीण तर जातच आहे. पाहूयात. आता मी जिकडनं चढून आली ते इकडनं आली. मी इकडे पाहिलं तर इकडे काही पायऱ्या दिसत आहेत. तुम्ही आय थिंक समुद्रावरनं जेव्हा तुम्ही याल तेव्हा इकडनं तुम्ही इकडे या बुरुजावर येऊ शकता. हा कदाचित बुरुज असावा. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता ह्या झाडाची ही मुळं कशी संपूर्णपणे या भिंतीमध्ये रुजून गेलेली आहेत. तर मित्रांनो, मी इकडे वर आलेली आहे आणि एकदम ऊन डोक्यावर आलेलं आहे. तर आता आले आपले हॅट घालायची वेळ. इकडनं तुम्ही बिलीव्ह नाही करणार, एवढा सुंदर नजारा आहे, एवढा सुंदर. इकडनं संपूर्ण रेवदांडा दिसतो आणि ह्या साईडला पूर्ण कोरलाई किल्ला दिसतो. तुम्ही समोर हा कोरलाई किल्ला पाहू शकता. आम्हाला समजलेलं आहे की रेवदंडा किल्ल्यातून कोरलाई किल्ल्यापर्यंत एक भुयारी मार्ग जातो आहे. आता तो मार्ग कुठे आहे आम्हाला माहिती नाहीये, पण आम्ही नक्की शोधायचा प्रयत्न करू आणि मी नक्की या व्हिडिओमध्ये कव्हर करीन की तो आहे कुठे. तर मित्रांनो, आता जो आपण एक मनमोहक दृश्य पाहिला, इकडनं थोडंसं पुढे चालत जाऊया. तसं समोर एक तोफ पाहायला मिळते. ही कदाचित या गडावरची आम्ही पाहिलेली आतापर्यंतची 8वी तोफ असावी. तर मित्रांनो, तुम्ही समोर पाहू शकता जसं की 7 खणी बुरुज आहे, तिकडे 7 तोफा होत्या आणि ही जी 8वी तोफ दिसते आपल्याला. तुम्ही मित्रांनो इकडे पाहू शकता की हा कसा कचरा झालेला आहे. तर आपण जेव्हा गड किल्ले फिरत असू तेव्हा आपण हा कचरा करणं टाळूयात. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की इकडे कोरलाई किल्ल्यापर्यंत भुयारी मार्ग आहे. चला तर मग आपण तो शोधायला जाऊया. तर मित्रांनो, आपण मगाशी ज्या रस्त्यावरून आलो समुद्राच्या इकडनं, तो रस्ता आता जाऊ शकत नाही कारण की हाय टाईड आहे. तर आपण पर्यायी मार्ग म्हणून इकडनं खाली उतरून जाऊयात. तर
मित्रांनो, आता आम्ही इकडे वर होतो, आम्ही वर गेलो त्या मधल्या रस्त्यातून आणि आता वाजला आहे 1. इकडे पूर्ण हाय टाईड आहे, त्याच्यामुळे आता इकडनं रिटर्न जाणं आम्हाला तर शक्य नाहीच आहे. त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा इकडे येत असाल तेव्हा हा हाय टाईड आणि लो टाईडचा विचार करूनच या, कारण की आता आम्ही जसं फसलो आहे तसं तुम्ही नाही फसले पाहिजे असं मला वाटतं. आता आम्ही बघूया इकडनं कुठून रस्ता असेल तर आम्ही इकडनं बाहेर पडू. तर मित्रांनो, हा समुद्र आपण इकडनं आता आलेलो आहोत, कारण की तो रस्ता तर आपण जाऊ नाही शकत. इकडनं आपण पाहूयात. तशी तर इकडे आम्हाला तटबंदी पाहायला मिळते. आता ह्या तटबंदीला पाहतच आपण बघूया कुठे रस्ता हा नेतो आपल्याला. काका, बाहेर जायचा रस्ता कुठून आहे? बाहेर जायचा समुद्रावर नाही जायचं आहे आम्हाला, इकडे जायचं आहे मेन रोडला. हां, पण इकडे सगळं पाणी भरलंय. मग इकडनं बाहेर जायला नाही आहे. तुम्हाला कुठे जायचं आता? बाहेर मेन रोडला, इकडनं बाहेर निघायचंय. हां, सरळ जाऊ आणि राईट. ठीक आहे, ठीक आहे, थँक्यू. कुठे जाऊ? इकडे आतमध्ये इकडनं. आणि अच्छा, ही समोरच आहे ती आतमध्ये खालती जायचं. एवढं आत आहे खाली जात. इकडे खाली आपण मगाशी एंटर झालो. इकडे पूर्ण थंड वाटतंय. आणि दादा इकडे इकडे काय आहे? इकडे एक भुयार होता, तो 4 किलोमीटर पुढे निघतो. 4 किलोमीटर? हां, ब्रिटिश आले ना पोर्तुगीजच्या नंतर, तर ब्रिटिशने बंद केलं. अच्छा. आणि या साईडला काय आहे? इथे अजून पुढे जातो रस्ता. आपण थोडं अजून पुढे जाऊन पाहूयात काय आहे. रस्ता जातो इकडनं कोरला कोटला जातो. तर मित्रांनो, इकडे एवढ्या आतमध्ये आम्हाला थोडीशी लाईट येताना दिसते. ही लाईट कसली येते इकडे? व्हेंटिलेशनसाठी. वाव, इकडे आतमध्ये व्हेंटिलेशन. तर मित्रांनो, मी आता इकडे आहे. थोडं कठीण आहे इकडे, पण इकडे व्हेंटिलेशन आहे. इकडे वरून लिटरली वरचा पूर्ण उजेड आतमध्ये येतोय. म्हणजे जर कोणी इकडनं जात असेल तर तुम्ही श्वास घ्यायला तुम्हाला जर कठीण जात असेल तर मग त्यावेळेला कसं विचार करून हे असं व्हेंटिलेशनचं पॉईंट बनवण्यात आलेलं होतं. खरंच कमाल आहे. थोडं कठीण आहे इकडे येणं आतमध्ये. घाबरू नका, जास्त आवाज नाही करत. तर मित्रांनो, आपण इथपर्यंतच जाऊ. पुढे जाऊ शकतो पण पुढे बॅट आहेत, त्याच्यामुळे आपण जरा. आणि इकडे रस्ता पण जो आहे आतला, तो जरा मातीने भरलेला आहे. तुम्ही जर इकडे आलात तर तुम्हाला इकडे नक्की आलं पाहिजेत. हा खूप खतरनाक हे जे स्ट्रक्चर बनवलं आहे ते खूप मस्त बनवले. तर मित्रांनो, आता आम्ही रिटर्न इथून बाहेर पडतोय. खूप कमाल आहे हे सगळं. तर मित्रांनो, आम्ही ॲक्च्युली थोडं भटकलो होतो आणि आम्हाला समजत नव्हतं की आम्ही जाऊ तरी कुठे. तर आम्हाला हे दादा भेटले. ह्यांनी आम्हाला इकडे इथपर्यंत आणलं आणि आम्हाला जी तुम्ही आता भुयारी मार्ग पाहिला हे आम्हाला त्यांनी दाखवलं. आता खतरनाक आहे हे. तुम्ही इकडे काय करता? ॲक्च्युली माझं इथे कॅम्पिंग आहे, मॅनेजमेंट करतो मी तिथे. तर आपला कसं त्याच्यात पण ट्रेकिंग वगैरे आपण देतो, म्हणून तुम्हाला दाखवलं आहे. अच्छा, हे तुमचा नंबर आपण डिस्क्रिप्शनमध्ये टाकूच. तर तुम्हाला जर इकडे यायचं असेल तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करून येऊ शकता. तर मित्रांनो, आता मी इकडे आलेली आहेत आणि मला इकडे काही लोक भेटली. तुझं नाव सांग. हाय, माझं नाव श्रद्धा.
कुठून आली? मी पुण्यावरून आली आहे. आणि किती ग्रुप आहे तुमचा? मी 15-16 लोकांचा ग्रुप आहे फ्रेंड्स. ही लोक इकडे फिरायला आली आहेत. कसं वाटतंय तुम्हाला ही जागा पाहून? ही जागा खरंच खूप छान आहे आणि इट वॉज लाईक अ हिडन प्लेस आणि आम्हाला याच्याबद्दल काहीच आयडिया नव्हती, बट तिने खूप छान गाईड केलं. युअर वेलकम. तर असंच जर तुम्ही येत असाल इकडे आणि तुम्हाला काही माहिती नसेल तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्की पाहायला पाहिजे, म्हणजे तुम्हाला या ज्या जागा आहेत त्या तुम्हाला समजून येतील. असेच गड किल्ले आणि पर्यटन स्थळे संदर्भात व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, इतरांसोबत शेअर करा आणि हो, बेल आयकन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे चॅनलवरचे जे पुढचे अपडेट्स आहेत ते तुम्हाला येतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.